नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ दिव्यांग लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सध्या दिव्यांगांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2500 रुपये अनुदान दर महिन्याला दिव्यांगांच्या खात्यामध्ये जमा केले जाते। यापूर्वी हे अनुदान 1500 रुपये होते, मात्र आता बच्चूभाऊ कडू आणि दिव्यांग बांधव यांनी राज्यभर उपोषण आणि आंदोलन करून या अनुदानात 2500 रुपयेपर्यंत वाढ झाली आहे। तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पुढे पाहणार आहात की संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग अनुदान योजना यात वाढ होणे शक्य आहे का, असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना पडलेला आहे। त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे। ही बातमी दिव्यांगांसाठी अत्यंत आनंदाची ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दिव्यांग अनुदान हे 2500 रुपये मिळते। त्यात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहभागातून हे अनुदान मिळते। त्यामध्ये राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारचाही हिस्सा असतो। म्हणजेच आता सध्या दिव्यांग अनुदानामधील 300 रुपये अनुदान हे केंद्र सरकारकडून म्हणजेच केंद्रीय स्तरावरून दिले जाते आणि उरलेली रक्कम ही तुम्हाला राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून दिली जाते। आता 8 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्ड यांची 8वी बैठक पार पडली। राज्यामध्ये ज्याप्रमाणे दिव्यांग मंत्रालय काम करते, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्ड हे काम करीत असते। राज्यातील आणि सर्व देशातील राज्यांमध्ये दिव्यांगांसाठी विविध उपकरणांचा पुरवठा हे बोर्ड करीत असते आणि दिव्यांग योजना राबविताना कर्जाची आवश्यकता भासल्यास या बोर्डच्या माध्यमातून हे कार्य केले जात असते। त्यालाच केंद्रीय दिव्यांग सहायता बोर्ड म्हणतात। याच बोर्डच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले। देशातील सर्व राज्यांचे दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री व विविध मोठे उच्चस्तरीय अधिकारी या बैठकीत उपस्थित होते। या ठिकाणी राज्यातील मंत्र्यांनी मागणी केली की दिव्यांग अनुदानासाठी तुमच्याकडून जे 300 रुपये दिले जातात त्यात वाढ होणे आवश्यक आहे, कारण महागाई फार वाढत असल्यामुळे तुमच्याकडून जे अनुदान दिले जाते त्या अनुदानामध्ये दिव्यांगांसाठी अधिकचे अनुदान टाकून आम्हाला वाटप करावं लागते। प्रत्येक राज्याला कर्जाचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या आर्थिक अडचणी दूर झाल्या तरच दिव्यांगांचे अनुदान वाढविण्यास मदत मिळेल। याविषयी देशातील सर्व दिव्यांग मंत्री व अधिकारी यांनी या संदर्भात आवाज उठविला असता केंद्राकडून होकार देण्यात आला। म्हणजेच आता केंद्राकडून जे 300 रुपये दिले जातात त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। केंद्राने अनुदान वाढविल्यावर राज्य सरकार अनुदानात वाढ करेल आणि त्याचा अहवाल राज्यांनी केंद्र सरकारकडे पाठवायचा आहे आणि त्यानंतर 1-2 महिन्यातच दिव्यांगांचे अनुदान वाढविण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे यावेळी ठरविण्यात आले। तर दिव्यांग अनुदानाच्या लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची आणि अनुदान वाढ होण्यासंदर्भात एक मोठी दिलासादायक बातमी आहे। तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल हे का आणि महत्त्वाचे आहे? तर आधी राज्य सरकार सांगत होते की केंद्राकडून मिळणारे अनुदान फारच कमी आहे, म्हणून दिव्यांगांचे अनुदान वाढविता येत नाही। परंतु आता केंद्र सरकारच हे अनुदान वाढविण्यास तयार झालेले आहे, म्हणून आता राज्य सरकारलाही या अनुदानात वाढ करावी लागेल। पण लक्षात ठेवा मित्रांनो, हे लगेच होणार नाही, पण त्यासाठी
केंद्रीय स्तरावरून हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या अनुदानात किती वाढ व्हायला हवी. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.